अरे वहिनी. अरे काका कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हो मी बरं आहे, तुम्ही कशा आहात? मी बरी आहे, पण तुम्ही कुठे निघालात? मी भाजी आणायला चाललो. अच्छा. तुम्ही कशा काय इथे? अहो मी इथे म्हणजे नेहाला भेटायला आले. मी म्हटलं ऑफिसला जायच्या आधी एकदा तिला भेटून घेते ना. सध्या एकटीच आहे इथे, तर बिचारी तिला भेटायला तर हवं ना. म्हणजे सख्खी माणसं भेटायला आली तर बरं वाटेल ना तिला. हो, बरोबर आहे. काय खूप शांत शांत असते ती हल्ली. आम्हाला सुद्धा काळजी वाटते. हो ना, बिचारी परी. आत्ता कुठे दिवस जरा चांगले आले तसं वाटत होतं, तर तिच्या त्या बापाने घोळ घातला सगळा. मला ना त्या माणसाला बघितलं ना काका की असं ठेचावं असं वाटतं ना. काय आहे, आधीपासून लपवाछपवी केली नसती ना तर जास्त बरं झालं असतं. मी सुद्धा हिला सांगत होतो, पण तिने ऐकलं नाही. आणि तुम्ही सख्या म्हणवता ना स्वतःला, पण तुम्हाला सुद्धा खोटारडेपणाच करावा असं वाटलं ना. तसं नाहीये काका. मी खरं तर नेहा आणि परीसाठी गप्प होते, म्हणून तर आता मी तिच्याशी बोलायला आले ना. म्हणजे खरं तर तेव्हाही मला खोटं बोलायचं नव्हतं, पण जे झालं ते झालं ना काका. आता मात्र मला जे घडलंय, जे घडतंय ते तिच्याशी खरं जाऊन बोलायचंय, म्हणून मी आली आहे काका. उगाच पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको ना. कसला विचार करते एवढा? काय आहे, वेळ गेल्यानंतर खरं बोलून सुद्धा काही फायदा नसतो कधी कधी. आणि तसंही आज तुम्हाला बोलता येणारच नाही तिच्याशी. का? नेहा घरात नाहीये ना, ती ऑफिसला गेली. ऑफिसला? अचानक? काय आहे, परीला अविनाश बद्दल कळल्यापासून ती सारखी नेहालाच दोष देत असते, म्हणूनच बहुतेक त्याबद्दल बोलायला गेली असणार ती. परीला अविनाश बद्दल कळलं? अहो पण कसं काय? म्हणजे नेहाने तर सांगितलं नसेल. तुम्ही आपल्याच नेहाबद्दल बोलताय ना? तीच गेली आहे ना ऑफिसला? हो, आणि हो मलाही निघालं पाहिजे, नाहीतर मी विसरेन काहीतरी. 1 किलो कांदे, 1 किलो बटाटे, टोमॅटो, भेंडी. हे काय चाललंय? परीला अविनाश बद्दल कळलं? म्हणजे अविनाश आपला खरा बाप आहे हे कळलं परीला आत्ता? अरे देवा, काय काय वाट लागली असेल त्या पोरीची. आणि आता नेहा ऑफिसला गेली, म्हणजे यश आणि नेहामध्ये भांडण होणार. नको नको, अशा वेळेला जर मी ऑफिसमध्ये गेले तर माझीच वाट लागायची. नाही, मी आज ऑफिसला न गेलेलंच बरं. मग फायनली यशने माफ केलं का विश्वजितला? नाही ना हो भाऊजी, ना विश्वजितला ना पप्पांना. नेहा निघून गेल्यामुळे यश ना खूपच दुखावलाय हो. आणि एवढी मोठी गोष्ट त्याला अशा पद्धतीने कळायला नको हवी होती ना. आता ह्याचा धक्का सुद्धा बसलाच असेल ना त्याला. त्यात पप्पांनी आणि विश्वजितनी इतकी वर्ष हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवलंय, ह्याचा पण तर धक्का बसला असेल. बघा ना, म्हणजे आपल्या जवळच्या 2 माणसांनी त्याला फसवल्यासारखंच केलं ना हो. बिचारा यश. मला ना खरं तर यशच खूप वाईट वाटतंय हो. हो ना, मलाही. म्हणजे मला वाईटही वाटते आणि काळजी पण वाटते. पण तो भेटला तर मी बोलेन त्याच्याबरोबर, किंवा मी पप्पांना सांगेन. त्याच्या आयुष्यात खूप काही घडतंय. नो मिस्टर रैना, असं काही बोलणंच झालं नव्हतं आपलं. मी तुम्हाला म्हणालो होतो की मी सगळे डिटेल्स नीट चेक करून घेईन आणि मग तुम्हाला सांगेन इफ द डील इज फायनल और नॉट. No, clearly there is miscommunication, but from your side, not mine. No, Mr. Rena, I would not like to discuss this further. Yeah, okay, thank you. काय, what kind of a client is this? काय बोलतोय तो? त्याला आपण म्हणालो होतो की सगळं चेक करून त्याच्यानंतर आपण सांगू की डील फायनल आहे की नाही. तो आधीच समजून बसलाय की सगळं फायनल आहे आणि इन्व्हेस्टमेंट करून बसलाय. माझी काय चूक आहे याच्यामध्ये? Why is he blaming me? कदाचित मिस्टर रैना ब्लेम करत नसतील, त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं असेल. काय वेगळं म्हणजे काय? मिसकम्युनिकेशन? काय मी केलं मिसकम्युनिकेशन? माझी चूक आहे? तुझी चूक आहे असं मी म्हणलं का आता? मी तसं अजूनही म्हणत नाहीये. आणि तू एवढी का चिडचिड करतोय? याच्या आधी सुद्धा ह्याच्यापेक्षा वर्स्ट सिच्युएशन तू नीट हँडल केल्यास की नाही? केल्यास ना, मग आता का चिडतोयस तू? त्याचं कारण असं आहे की तुझी चिडचिड मुळात ह्याच्यामुळे होतच नाहीये. तुझ्या चिडचिडीचं कारण फार वेगळं आहे. सांगू तुला? तुला जाणून घ्यायचंय कारण काय? काय कारण आहे? प्लीज उठशील जरा, प्लीज बोल. तुझी चिडचिड होतीये ना, त्याचं कारण हे. यश, एकदा त्या नेहाशी शांतपणे बोलून घे.
हे जे तुझं होत आहे ना, ही चिडचिड जी होतीये ना, ते होणार नाही. माझं ऐक. आज ते रेनांचं काय कन्फ्युजन झालंय ते आधी बघितलं पाहिजे, आणि मग मल्होत्रांची मीटिंग आहे, आणि मग मुंबईच्या बाकी युनिट्सना पण मला व्हिजिट करायचं आहे. मी तुला सांगितलं सगळे व्हिजिट्स लाईनअप कराल, तू केलेस का त्या? मला भरपूर कामं आहेत यार, आज मला काही जमणार नाही, आणि आजची कामं उद्यावर कशाला टाकायची? आय डोंट लाईक दॅट. मी आज जी कामं आहेत ती सगळी करून घेईन, सो आय डोंट हॅव टाइम. तुला यायचं असेल तर ये, नाही तर तू थांबू शकतो. तुला बोलायचं तू बोल, मी नाही बोलणार. तू बोल, मला आज वेळ नाहीये, मला वेळ नाहीये आज. ए बच्चू, ऐकतोस का मी काय बोलतोय ते? गेल्या 25 वर्षात तुझ्या बाबाला जे काही जमलं नाही ना, ते तुझ्या आईने चुटकी सरशी करून दाखवलंय. माहिती का तुला? हो, खरंच. तुझे ते खडूस आणि हट्टी आजोबा आहेत ना, त्यांना बोलायला लावलंय या बाबाशी. अहो काय? बर बाबा, खडूस आणि हट्टी नाही, प्रेमळ आजोबा आहेत ना, त्यांना बोलायला लावलं. आणि त्याच्यामुळे आमची 25 वर्ष जी काही कट्टी होती ना, ती बट्टी झाली आहे. आता जर का ही गोष्ट तुझी आई चुटकी सरशी करून दाखवत असेल ना, तर जगातली कुठलीही गोष्ट तुझी आई करून दाखवू शकते. हो की नाही? हो ना? हो म्हणत. ए बच्चू, आता लवकर लवकर यायचं आहे, प्लीज. आम्ही दोघं पण खूप वाट बघतोय तुझी, खूप म्हणजे खूप. या घरात असं रांगाला दुडू दुडू धावाला पाहिजे ना कोणीतरी. हा, या त्या पॅलेस मधल्या सगळ्या वस्तू जिवंत व्हायला हव्या. आम्हाला आई आणि बाबा अशी कधी एकदा हाक मारशील असं सांग. म्हणून प्लीज ये लवकर लवकर. खूप 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 वाट बघतोय मी. या घराला घरपण आणायला ना, अशी छानशी परी हवी आहे. हो ना? असं घरामध्ये रांगत दुडू पळत, सगळ्यांना वस्तूंना हात लावत, या घराला घरपण आणायची खूप गरज आहे. म्हणून म्हणतोय लवकर ये. हा, राहुल, चल ना जेवायला. नाही, मी येते. नेहा कधीपासून बसली रे इथे? हो, पाहिलं. तिला कोणी चहा कॉफी असं काहीच विचारलं नाही? विचारलेलं, पण ती नाही म्हणाली. ती अजून जेवली पण नसेल. कोणी सतत जेवायला पण विचारलं नाहीये तिला? नाही, बघ ना. खरं तर नेहा ऑफिसमध्ये असताना तिने सगळ्यांसाठी एवढं केलंय, आणि सगळे बघ ना कसं वागतायत. वाईट वाटतं ग. मला तर नाही, सगळं खूप वियर्ड वाटतंय. पण आता काय करायचं? मला सगळ्यांनाच तिच्याशी बोलायची खूप इच्छा आहे, पण सगळेच यश सरांना घाबरलेत. आपल्या एक्स कलिगशी बोलायचं पण नाही. शी, मला तर ना या सगळ्याचा खूप राग येतोय. मला यश सरांचा पण राग येतोय. किती हार्टलेस आहेत हे सगळे. काय बोललीस? काही नाही रे. तू काय चाललंय? काय फेऱ्या का मारतोयस? हा, सिम्मीनी शिक्षा दिली आहे फेऱ्या मारायची. नाही, आता काय सांगू सिम्मी बद्दल. सगळं कारस्थान तिचंच तर आहे. तिच्यामुळे यश आणि नेहाला त्रास होतोय. अरे बोल ना, कसला विचार करतोयस? काय, कुठे हरवलायस? काय बोलून टाक, मनात काय असेल ते. काही नाही रे, सहजच. म्हणजे मी सिम्मी. सर, कॉफी.
थँक्यू. बोल. इथे कुठला नोकर सिम्मीसाठी काम करत असेल माहित नाही. आज बोलून बसला तर प्रॉब्लेम व्हायचा. नकोच. अरे काय झालं? सिम्मीचं काहीतरी सांगत होतस ना. मी म्हणत होतो की सिम्मी खूप बदलली आहे, खूप शांत झाली आहे ती. तारखा यशचा विचार करत असते. तिला पण हे सगळं बदलावं असं वाटतं रे. पण हो खरंच? वा वा, छान, अप्रतिम, एक नंबर. हे सगळं असंच आहे तुझं. काय असाच वागत आलायस तिच्या बरोबर नेहमी. अरे जरा जुनं विसर आणि नव्याने विचार कर. मी? मला सांग, पप्पा आणि तू, तुमच्या दोघांमध्ये दरी होती, ती मिटली, गैरसमज होते, संपले. मग हे सिम्मीच्या बाबतीत होऊ शकत नाही? फक्त तू जरा शांतपणे विचार कर आणि तिच्या बरोबर बोलायचा प्रयत्न कर. एक मिनिट. मुळात पप्पांच्यात आणि माझ्यात जे काही इतकी वर्ष चाललेलं होतं ते मिटलं ना, ते पण एवढं सोपं नव्हतं. मध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचे परिणाम झाले आमच्या रिलेशनवर. हे सगळं घडून यावं म्हणून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, नेहा, मिथिला, सगळ्यांनी. आणि जसं मी 2 पावलं पुढे येण्याचा प्रयत्न केला ना, तसंच पप्पाही 2 पावलं पुढे आले. आणि हे सगळं घडण्याकरता मुळात इथून मनातून इच्छा लागते. मी तेच म्हणतोय ना. तू विचार कर, तू शांतपणे तिच्यावर बोलायचा प्रयत्न कर ना, मग होईल ना सगळं. अवघड आहे. अवघड नाही, अशक्यच आहे ते. मुळात काय ना सत्यजित, राग आणि असूया या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीवरती जर राग असेल तर त्या व्यक्तीवरचा राग निघून जाऊ शकतो, पण असूया त्याचं काय करणार आहेस? ती आयुष्यभर अशी चिकटून राहिलेली असते. त्या सिम्मीचं तसं झालेलं आहे. तरीही मी त्या सिम्मीला माफ करायला तयार आहे, एका अटीवरती. तिने आतापर्यंत घरात आपल्या जे काय काल्याकांड्या केलेल्या आहेत ना, त्याच्यासाठी तिच्या कानाखाली 2 आवाज काढशील ना, तर माफ करेन तिला. मी हो, तू. आत येऊ का? अरे काकू, ये ना प्लीज. बस 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 बस. आय एम सॉरी, मी तुला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही, नॉट एट ऑल. तू इथे कशी काय? ते मी माझ्या पर्सनल कामासाठी इथे आले होते, सो थॉट की तुला भेटून मगच पॅलेसवर जावं. आणि लंच टाइम होऊन गेलाय, तर तू जेवलायस की नाही हेही विचारावं. ऍक्च्युली थोडं कामामुळे. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. जेवायचं राहिलंय तुझं अजून, राईट? काय करतोयस तू यश? जेवणावर असं राग काढून काय होणार आहे? हा सी, मला माहितीये जे काही झालंय ते विचित्र झालेलं आहे. नेहामुळे त्रास झालाय तुला नाही, सगळ्यांनाच त्रास झालाय. पण म्हणून असं उपाशी राहून तब्येतीची हेळसांड करणार आहेस का तू? आणि मला एक कळत नाहीये, न जेवून असं कामात स्वतःला गुंतवून ठेवून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? तू आणि पिकूचू ना सारखे आहेत. हा, नाहीतर काय? नाही, सारखे नाही. तू वर्ताण आहेस त्याचा हट्टीपणा दिसतो तरी तुझा दिसत नाही, एवढाच फरक आहे. काय यश, अरे तू इथे काळजीत असतोस आणि तिथे पॅलेसमध्ये माझं कशातही लक्ष लागत नाही. सतत तुझेच विचार असतात डोक्यामध्ये. तू ते काय, टिफिन मागव आधी. हा, मी इथे बसणार आहे, तू जेवायचं माझ्यासमोर. ओके, मागव. काकू, मला आता भूक नाहीये, मी नंतर बघतो. माहितीये मला. आणि का भूक लागत नाही हेही कळलंय बाहेर रिसेप्शनवर. काय काय नेहा येऊन गेली ना? का मागे लागली ती तुझ्या? काय हवंय काय तिला? हा, तिला बघितलं की तुला त्रास होतो हे माहितीये ना, ती का करते असं? आणि मला एक कळत नाहीये, तू तरी तिला का एंटरटेन करतोयस? हे बघ, ती तुझी बायको होती, आय अंडरस्टँड, पण तिच्यामुळे त्रास झालाय ना तुला नाही, सगळ्यांनाच त्रास झाला. आपलं सगळं घर विखुरलंय. पप्पा हर्ट झालेत. तिने जे काही केलं ना त्याबद्दल मी तिला कधीच माफ करू शकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने तुझा विश्वासघात केलाय. मी खरं सांगते, तुला हर्ट करणारा कुठलाही माणूस माझ्यासाठी चांगला असूच शकत नाही. मला माहित नाही, ती जर मला समोर दिसली ना तर काय करीन मला. मी ना ती. इनफ काकू, प्लीज.
नेहा अजूनही माझी बायको आहे. सो रिक्वेस्ट प्लीज आपण हा विषय इकडे थांबवूया. ओके. हॅलो. हॅलो नेहा, काय करायचं ठरवलंयस ग? काय माहिती नाहीये समीर, ते मला काही सुचतही नाहीये, पण नक्की काहीतरी करेल. नक्की कर प्लीज, नक्की कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधीही काही लागलं ना तर मला सांग, मी आहे. मला माहितीये तू आहेस सख्याहून जवळचा, पण समीर ही लढाई माझी आणि मी एकटीच लढणार. नेहा आता लक्षात ठेव, फक्त लढायची नाहीये, जिंकायची. हो. ऑल द बेस्ट. बाय. आठवतंय ना सर, नेहाने तुम्हाला या डेस्क वरती ठेवायला तुमचा फॅमिली फोटो मागितलेला, तेव्हा तुम्ही म्हणालेला माझी फॅमिली नाहीये. अरे वा, झालं की सगळं सेट. हा आता फोटो कोणाचा? तुझा फॅमिली फोटो दे ना, इथे लावूया. ऍक्च्युली माझा ना कोणी जवळचा नातेवाईकच नाहीये. तुला जवळचं कोणीच नाहीये? आठवतंय ना सर, नेहा म्हणालेली की यश तुला ना एक दिवस तुझी फॅमिली नक्की मिळेल. मिळाली, पण तीच फॅमिली आता तुटतेय सर, कारण माझी नेहा एकटी पडलीये. जी फॅमिली तिने जोडली, आज ती प्रॉब्लेम मध्ये असताना तिचा हात धरायला, तिला सावरायला त्यातलं कोणीच नाहीये. खरं तर ना सर, आता हीच वेळ आहे आपल्या फॅमिलीच्या मागे ठामपणे उभं राहण्याची, पडणाऱ्याला हरणाऱ्याला हात द्यायची. आम्ही नाही पाहू शकत आमच्या नेहाला एकटं. समीर सर तर इतके रेस्टलेस झालेत ना, त्यांना तर काही होप्सच नाहीयेत तुमच्याकडून. त्यांना काही खात्रीच नाहीये. मी म्हणाले त्यांना, एक वेळ यशवर्धन चौधरी जातील नाही माहित नाही, पण या डेस्क वरती बसणारा तो यश आहे ना, तो त्याच्या नेहासाठी नक्कीच कुठेही जाईल. तो तिला कधीच एकटं सोडणार नाही. परी, चल बाळा जेवून घे, मी वाढते तुला. नको, तुला भरवायची गरज नाही, मी माझ्या हाताने खाऊन घेईन. सॉरी. आई इकडे. तू जेवलीस? इथे बस. किती समजूतदार आहे माझी परी. ज्या दिवशी तिच्या समोर अविनाशचा खरा चेहरा येईल ना,
त्या दिवशी ती पण त्याला उभं नाही करणार. बोल. मॅडम, एक गुड न्यूज आहे. काय झालं? तुम्हाला जे टेन्शन आलं होतं ना, भीती वाटत होती, नेहा यशच्या ऑफिसला गेल्याने काहीतरी गडबड झाली आहे, तर तसलं काही झालेलं नाहीये. उलट बरंच झालं ती ऑफिसला गेली ते. यशने नक्कीच आज डिवोर्सचा विषय काढला असणार. म्हणजे नेहाच्या वागण्यावरून मला तसं वाटत होतं नाही, खात्रीच आहे, काढलाच असणार विषय. काय ग, कोणाचा डिव्होर्स? छे, कोणाचाच नाही. यश आणि नेहाचा डिव्होर्स का? व्हॉट? नाही, इट्स नॉट पॉसिबल. म्हणजे यश नेहाला डिवोर्स देणारच नाही. यशवरून आठवलं, आपल्याला आजच्या आज ना यश कडून काही पेपर्सवर सह्या घ्यायच्या. कसले पेपर्स? ते तुम्हाला सह्या झाल्यानंतर कळेल. अगं पण मला कळायला नको का मी कशावर सही घ्यायची आहे ते? सही त्याला करायची, तुम्हाला फक्त योग्य वेळी ते पेपर्स पुढे करायचे. अगं मी तेच विचारतोय, पेपर्स कसले आहेत हे मला कळायला नको का? प्रॉपर्टीचे पेपर्स. काय? येस, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्याच्या सह्या घ्यायच्या. अगं का? नाही, हे मला जमणार नाही, मी हे करणार नाही. हे बघा, मी हे जे काही करते ना ते आपल्यासाठी नाही करते, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, पिकूचीसाठी नाही आहे हे सगळं. मग चौधरी फॅमिलीसाठी करते मी. समजा यशने नेहाला डिवोर्स द्यायचं ठरवलंच तर? अगं पण आत्ताच म्हणालीस ना यश नेहाला डिवोर्स देणार नाही म्हणून. ती माझ्या मनातली इच्छा झाली सध्याची. मला असं वाटतंय की आपल्या यशने नेहाला डिवोर्स देऊ नये. पण समजा यशने नेहाला डिवोर्स द्यायचं ठरवलंच तर नेहा गप्प बसणार आहे? नाही, ती ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करणार. नाही ग, ती तशी मुलगी नाहीये. ते तुम्ही मला सांगू नका. कधी कशी आहे हे सगळ्या जगाला कळलंय. तुम्ही कसं तिची बाजू घेऊ नका. त्यापेक्षा मी काय समजवते ते समजून घ्या ना. लिसन सत्यजित, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्यामध्ये खूप रिस्क असते. म्हणजे उद्या जर यशने नेहाला डिवोर्स द्यायचं ठरवलं तर नेहा परीचं नाव पुढे करून काय काय मागू शकते. नाही, इनफॅक्ट ती आपली सगळी प्रॉपर्टीज मागू शकते. त्यापेक्षा आपली ही जी प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे, यशच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे, ती दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर झाली तर चांगलं नाही का? तुम्हीच मला सांगा की आपल्या या घरात चौधरींचं हे एम्पायर समर्थपणे सांभाळणारं माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? हात धरा. हात धरा. धरला. चला यो माझा हात धरा. धरा हात. काय असं घट्ट धरा. आता पिरगड. पिरगळा तो. अगं नाही, मी सांगते तुम्हाला, पिरगळा हात. अरे असं पिरगळायचा हात असा अजून जोरात करा, असं दिसलं पाहिजे ते. नको 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 सत्यजित, नको प्लीज नको सत्यजित, काय करता? माय गुडनेस, नको 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 सत्यजित. पप्पा सोडा ना मम्मीला. सोडा नको सत्यजित, काय करताय तुम्ही? दुखतंय मला. माय गुडनेस, नको हे बघ पप्पा. अरे पप्पा, तुम्ही का मारताय मम्माला? आता तुमचं नाव मी आजोबा आणि यशच्या त्याला सांगणार आहे. यश यश काय रे, कसला विचार करतोयस एवढा? काय नाही, जरा कामाबद्दल.
आय नो कामाचा लोड तर आहेच तुला, पण इतरही अनेक टेन्शन्स आहेत, हो ना? मी तुझी आई नसले ना तरी आई सारखीच आहे, त्यामुळे तुझ्या मनात काय चाललंय मला बरोबर कळतंय. आता तू कामाबद्दल नाही नेहाबद्दल विचार करतोयस. Am I right? यश, काय एवढा विचार करतोयस तू? का त्रास करून घेतोय स्वतःला? जे झालं ते झालं, विसरून जाता. ओके, जस्ट मूव्ह ऑन. इतकं सोपं आहे का ते? नाही रे, ते कधीच सोपं नसतं. त्रास होतो आपल्याला, चिडचिड होते आपली, पण पण ह्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत ना. मी खरंच सांगते, मला तुझी अवस्था बघवत नाहीये रे. आणि आज मी खूप खूप चुकीची रिॲक्ट झाले, खूप बोलले तुला, पण आय एम सॉरी फॉर दॅट. पण मला तुझा हा त्रास बघवत नाहीये रे. तुला बघितलं असं ना की माझाही जीव तुटतो. आणि नेहाच्या बाबतीत म्हणशील ना तर मला काकू, काही काम होतं का? हो अरे, ते ना सत्यजितने एक मोठं डील क्रॅक केलंय. प्रोजेक्ट खरंच खूप चांगलं आहे. तर आहे ना त्यांना वेअर हाऊस साठी एक मोठी जागा लागणार आहे. सो त्यासाठी आपली एक जागा ट्रान्सफर करायची. ऍक्च्युली ह्यांना ना तुझ्याशी बोलायला संकोच वाटत होता, पण मी म्हंटल की तुम्ही घाबरू नका, मी बोलते यशशी, तो मला नाही म्हणणार नाही. आणि कसं आहे ना यश, पप्पानी नेहाकडे सगळे राईट्स दिलेत. सो आता ती घरात नाहीये तर घरातलं पान हलत नाहीये. काका, काय म्हणा? काकू घरी आहेत का? हा, ती आंघोळीला गेले. काय काम होतं का? परी घरी झोपली आहे आणि आज अविनाश येणार आहे, सो त्याच्यासमोर परी घरी नको. अगं, तो नीच माणूस काय येतोय तुझ्या घरी, आणि तू तरी त्याला काय येऊ देतेस? काका, काही गोष्टी आहे ज्या क्लिअर करायच्या आहेत. हे बघ, तू आता एकटीच घरात आहेस आणि ती परी इवलीशी आहे. आणि तो माणूस येतो ना, जो काही तमाशे करतो ते सगळ्यांना त्रास आहे. आणि तुला आणि विशेषतः परीला, त्याला सरळ सांगून टाक ना माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. आणि बाहेर भेटायला बोलाल ना तरी सुद्धा नाही म्हणूनच सांग. मुळात मला कळतच नाही त्याच्याशी संबंध ठेवायचेच कशाला आता. मला पटतंय काका, पण तो माणूस खोटारडा हे यशला पटायला हवं. त्याची बाजू खोटी आहे हे सिद्ध केल्याशिवाय माझी बाजू खरी आहे हे यशला पटणार नाही. म्हणून तू त्याला बोलवलेस घरी? काका, यशही घरी येणार आहे. आज नेमका यश समोर अविनाश कसा आहे ते उघड करायचं. आता तू ठरवलंच आहेस तर ठीक आहे, पण तू जरा सांभाळून ग. हो काका, मी परीला तुमच्याकडे झोपवते. घरात जे काही होईल ते तिच्या समोर नको. अगं हो, तिला कधी आणखी काही प्रश्नच नाही, पण तू जरा जपून राहा. अगं ऐक, मी सांगेन तोवर परीला बाहेर पडू देऊ नका. म्हणून मी म्हणतोय की नेहासाठी हा शेवटचा चान्स आहे, आपण ऐकून घेतलं पाहिजे म्हणणं. हे बघा, मी काय म्हणतो माहितीये का, तिचं म्हणणं आपण एकदा ऐकून घ्या. तुम्ही स्वतः ऐकून घ्या, आणि ते ऐकल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं ना ती चूक आहे, तुम्ही हवा तो निर्णय घ्या. यश काही तुमचा निर्णय डावलणार नाहीये, कारण कितीही काही झालं तरी तो तुमच्या शब्दाबाहेर नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण एकदा प्लीज तिचं म्हणणं ऐकून घ्या. मला माहितीये तुमच्या मनात तिच्याविषयी आता खूप राग आहे. मी कितीही काही बोललो तरी तो राग जाणार नाहीये, मला माहितीये.
पण विश्वास ठेवा, आता मी इथे तुमच्या सुनेसाठी किंवा यशच्या बायकोसाठी, माझ्या बहिणीसाठी किंवा शेफालीच्या मैत्रिणीसाठी नाही आलोय. मी इथे फक्त एका आईसाठी आलोय. कारण तिला शेवटचा चान्स न देऊन आपण जर तिचं म्हणणं ऐकून नाही घेतलं ना आजोबा, तर शक्यता आहे की एक आई आपल्या मुलीला मुकेल आणि या सगळ्याला जबाबदार आपण असू. म्हणून म्हणतोय तिचं म्हणणं एकदा ऐकून घ्या प्लीज. शेवटी तुम्ही घरातले मोठे आहात. तुम्ही यायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय. अरे समीर, शाळेत गेले. अविनाशच्या तब्येतीचा नक्कीच काहीतरी घोळ आहे. काहीही करून डॉक्टरशी एकट्यात बोलायला मिळायला पाहिजे. डॉक्टर साहेब, हे मी जी औषधं आहेत ना ती सगळी आता वेळेवर घेतो. हा काय वेडी आहेस का तू? धसमुसळी नुसती. नाही, जाऊ दे जाऊ दे, जरा सांभाळून करावा ना. मी आलो, हा जरा पाणी टाकून आलो. हे ऐक, डॉक्टर साहेब, मला खरं सांगत, त्याला खरंच हा आजार झालाय ना? डॉक्टर प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. हे रिपोर्ट्स खरेत ना? नाही, हे रिपोर्ट्स खरे नाहीयेत, खोटे आहेत. हेच ऐकायचं होतं ना तुला? तुझा आहे ना माझ्यावर विश्वासच नाहीये. मी किती काही केलं तरी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. या डॉक्टरांसमोर, बाहेरच्या माणसासमोर हे असं वागतेस ना तू? जाऊ दे, मी माझ्या परीची कस्टडी माझ्याकडेच मिळवणार आणि ती आजच मिळवणार. या इकडे, तुम्ही चहा द्या. तू इकडे. डॉक्टर, मला खरं सांगा, हे रिपोर्ट खरेत ना? नाही, खोटे आहेत रिपोर्ट. चला डॉक्टर. खरं सांगा ना डॉक्टर. काय एवढी काय? डॉक्टर ना? हो हो हो. काय पळून चाललाय की? नाही 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 नाही. मग कुठे आता? अहो सोडा. काय सोडा? अहो मी काही नाही. अहो असं कसं सोडून चालेल राव? अहो मी काही नाही केलंय सर. काका धरून ठेव त्याला. हा बोल यश. समीर, अरे काही गोष्टीनं जरा अर्जंटली अरेंज करायची. हो, लगेच अरेंज करतो. एक तापवलेली सळी हवी. का रे, कुणाला बोलतं करायचंय का? जिभेला चटके देऊन का पाठीला चटके द्यायचे? अहो सर काय करतो? मला सोडा सर. मी काही नाही केलं सर. काही केलं नाही? आत्ताच म्हणालात ना तुम्ही की नेहा तुम्हाला दुपारी 2 वाजता भेटली म्हणून. जर का ती 2 वाजता माझ्या बरोबर होती तर तुम्हाला कशी भेटली? नाही, म्हणून म्हटलं कदाचित तुम्ही विसरला असाल. चटके दिल्यावर सगळं आठवेल तुम्हाला. अहो सर सांगतो. पोपट्यासारखं बोलायचं आता. सर मी खोटं बोललो होतो, पण मला त्या अविनाशने खोटं बोलायला सांगितलं होतं. याआधी पण त्याने त्याचा खोटा कॅन्सरचा रिपोर्ट बनवून घेतला होता माझ्याकडे आणि त्याचे पैसे पण मला दिले होते, 5 लाख रुपये. आता त्याला वेगळा रिपोर्ट हवा होता, म्हणजे तो कॅन्सर बरा झालाय असा. आणि त्याचे सर मला ऍडव्हान्स पैसे पण त्याने दिले होते. सर तो खोटारडा आहे सर. त्याला काही झालेलं नाहीये, काही कॅन्सर वगैरे काही नाहीये त्याला. अहो अगदी ठणठणीत आहे तो. पण माझी काही चुकी नाही सर. त्याने सांगितलं, मला सोडा सर. समीर, पुढच्या 10 मिनिटात मला अविनाश कुठे आहे ते हवंय. काका, या डॉक्टरचं काय करायचं ते बघ. ते बघतो मी. अरे काय हा? पप्पा, यशला सुखरूप ठेव. डोक्यात खूप राग घालून गेलाय तो. सुनबाई, आजोबा, काका, मला माफ कर. आम्ही चुकलो. नेहा, माफ करा आम्हाला. आमच्यामुळे खरंच खूप त्रास झाला तुला. आमच्या हातून एवढी मोठी चूक घडली, माफी मागायला यायला तर हवंच ना. आजोबा काय करताय तुम्ही?
हे हात सुनेला आशीर्वाद देण्यासाठी आहे. असं हात नका जोडू माझ्या पुढे. आणि आजोबा तुमचं काही चुकलं नाही. तुम्ही जे ऐकलं त्याच्यावर तुम्ही रिॲक्ट झालात. तुमच्या जागी कोणी दुसरं असतं तर त्यांनी हेच केलं असतं आजोबा. दृढ विश्वास असलेले नाही खुसत. आमचा विश्वास डळमळला. कुणाचा आधी कुणाचं नंतर, पण विश्वास डळमळला हे खरं आहे. आणि तुझ्याशी आम्ही जे काही वागलो त्याची शिक्षा कधी ना कधीतरी कर्म आम्हाला देणारच होतं ना. आजोबा खरंच असं काही घडलेलं नाहीये. हा तुला चांगुलपणा बोलतोय, पण मला जानकीला तोंड दाखवायचं ना वर जाऊन. तिला काय सांगू मी? माझ्या नाचुनेवरती मी विश्वास दाखवू नाही शकलो हे सांगणार आहे. ती जात विचारणारच ना. त्यांच्या फोटो जवळ एक गजरा ठेवा आजोबा. नवऱ्याने बायकोला एक गजरा दिलेला ना, बायकोला खूप आवडतं. किती समजूतदारपणा दाखवणारेस. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, फक्त आमचा अविश्वास त्याने सगळं घालवून टाकलं. माझ्या नातवाची वाट लागली, तुझी वाट लागली, आणि पर्यायाने पाणीची आंघोळ झाली. आजोबा तुम्ही असे रडू नका. आधी बसा आणि शांत व्हा. या या आजोबा प्लीज बसा. तुम्ही बसा, मी पाणी आणते. काका तुमच्यातलं भांडण मिटलं? बापाने पुढाकार घेतला म्हणून मिटलं, नाही तर लेख हटून बसला होता. मी मुलगा आयुष्यभर तळमळत होता त्याचं काहीच नाही, हो ना? हे सगळं कधी घडलं मला काही माहितीच नाहीये. यश खुश झाला असेल ना, त्याची दोन इतक्या जवळची माणसं एकत्र आल्यावर. यश चिडलाय आमच्यावर. का? विश्वजितनी त्याला हे जे काय बोलतायत ना ते सगळं खोटं आहे. अविनाश परीला खाली ठेव. अविनाश अविनाश परीला सोडविना. बाजूला नाही तर मी खिडकीतून अविनाश सांगतोय मी मारेन तिला. अविनाश परीला खाली ठेव, लागतंय तिला. तिला फेकून देन सांगतोय मी. बाजूला मला जाऊ दे. मला सोड. परीला सोड. मला जाऊ दे. बाजूला. अविनाश परी बरोबर मस्करी नको. बाजूला. मला बाहेर जाऊ दे. अविनाश तिला त्रास. मला बाहेर जाऊ दे, नाही तर खाली अपटेन तिला सांगतोय. बाजूला. बाजूला. अविनाश थांब. बाजूला हो. अविनाश ऐक. It's okay, बेटा. It's okay. Don't worry. परी बाळा, बघितलंस तू हे किती वाईट आहे. बघितलंस मला मारला आता त्यांनी. परी बाळा ये इकडे. तुला नको इकडे. नाही, आई सांगत होती तेच कराय. माझा बाबा चांगला नाहीये. आई रागवते, चिडते, धपाटेही घालते, पण मला जरा जरी दुखलं ना तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. मला इंजेक्शन देताना मी रडत नाही पण ती रडते. मला तर खूप दुखत होतं, पण तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. मला किती लागलं, आईला किती रडायला आलं, पण तुमचं काहीच लक्ष नव्हतं. आई सांगत होती तेच खरं होतं. माझा बाबा वाईटच आहे. फ्रेंड, तू बरोबर बोललास की आई नाही खोटं बोलली. सॉरी आई, बाबा माझा वाईट आहे. चला चला खडी फोडायला. सत्यजितने एक मोठं डील क्रॅक केलंय. प्रोजेक्ट खरंच खूप चांगलं आहे. तर ना त्यांना वेअर हाऊस साठी एक मोठी जागा लागणार. सो त्यासाठी आपली एक जागा ट्रान्सफर करायची. पप्पानी नेहाकडे सगळे राईट्स दिलेत. सो आता ती घरात नाहीये तर घरातलं पान हलत नाहीये. त्यामुळे ह्यासाठी ना तुझी सही लागेल. कॉंग्रॅच्युलेशन्स काका. बघितलं किती पटकन अभिनंदन केलं तुमचं. पण यश,
तुझा हा काका इतका नीच नाहीये रे. तुला फसवून तो हिला ही सगळी मलाई खाऊ देणार नाहीये. ऍक्च्युली माझंच चुकलंय. मी वेळीच हिला आवर घालायला हवा होता. विश्वजित जे म्हणत होता ना ते अगदी बरोबर आहे. पहिल्या दिवशी जर हिला 2 लगावून दिली असती ना तर ही वेळच आली नसती. आम्ही अविनाश नायकला न्यायला आलोय. हा आहे अविनाश. हवालदार येऊन चला याला. थांबा. एकट्या अविनाशला नेऊ नका. हिलाही सोबत घेऊन जा. फक्त पैशासाठी हिने यांचा संसार मोडलाय. यशला फसवलंय, त्याच्या खोट्या सह्या घेतल्यात, पैसे चोरलेत, आणखी काय काय केलंय गुणास ठाऊक. हो असं काय करताय, काय बोलताय तुम्ही? मी नाही काय केलेलं. सत्यजित प्लीज प्लीज मला पोलिसांमध्ये देऊ नका. यश बघ ना, मी चुकले, मला माफ कर प्लीज प्लीज. हे बघ यश, यश हा आपल्या ना फॅमिलीचा मॅटर आहे. ओके जा ना. काय सारखं मध्ये मध्ये काय खटकाय. चल मी हे बंद आहे. हो हो बंद आहे. ते मला ह्याच्यावरच करायचं होतं. काय झालंय काय? तुम्ही दोघं असं माझ्याकडे का बघताय? माझ्या कपड्यांना काही लागलं नाही? गालाला नाकाला काय झालंय सांगा ना प्लीज. माझं काय चुकलंय का? म्हणजे काही चुकलं असेल तर मी बोलेन ना. समीर सर मी माफी मागेन. यशनी तुम्हाला पॅलेस वरती बोलवलंय.